टक्कल पडण्याचं गूढ गुलदस्त्यात आहे। पाण्यात नायट्रेटचं अधिक प्रमाण असल्यानं पाण्याचे नमुने पुन्हा एकदा तपासणार असल्याची माहिती आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये अचानक टक्कल पडण्याच्या प्रकारानं तालुक्यात मोठी खळबळ माजली होती। या विचित्र आजाराबाबत सरकारनं विशेष वैद्यकीय पथकाला तपासाचे आदेश दिले होते। गावाशेजारील पूर्णा नदीच्या पाण्याचे नमुने तपासले असता त्या पाण्यात प्रमाणापेक्षा अधिक नायट्रेट असल्याचं आढळून आलंय। या पाण्याचे नमुने पुढील तपासासाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत। तर पाण्यात काय आढळलं? पूर्णा नदीचं वापरण्यात येणारं पाणी पिण्यासाठी योग्य नाहीये। या पाण्यात नायट्रेटचं प्रमाण जास्त आढळून आलंय। पाण्यात नायट्रेटचं प्रमाण हे 10% असायला पाहिजे, मात्र ते प्रमाण 54% आढळून आलंय। पाण्यातील क्षाराचं प्रमाण 110 असायला पाहिजे, तर ते 2100 इतकं आलंय। त्यामुळे हे पाणी वापरण्यासाठीही घातक आहे। विशेष पथकानं पाण्यातील अन्य रासायनिक घटक तपासण्यासाठी नमुने पुण्याला पाठवलेत। पाण्यात जे अयोग्य घटक सापडलेत त्यामुळे हा आजार होण्याची शक्यता नाही, तरीही ते पाण्याचे नमुने तपासून या आजाराच्या मुळाशी जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत। लॅबला ते पाणी सॅम्पल पाठवलं, त्याच्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण हे 10च्या आत नॉर्मली असायला पाहिजेत, परंतु जे सॅम्पल आम्ही पाठवलं त्याच्यामध्ये 54 मिलीग्राम पर लिटर इतकं जास्त प्रमाणात नायट्रेट्स आढळून आलं आहे। आपलं आव्हान हेच आहे, घाबरून जाण्याची गरज नाही। मी काल जेव्हा गेलो तर असं वातावरण दिसलं की महिलांमध्ये जास्त करून महिलांमध्ये भीतीचं प्रमाण जास्त होतं की असंच जर टक्कल राहिलं आयुष्यभर तर कसं। पण आम्ही त्यांना समजून सांगितलं फंगल इन्फेक्शनमुळे होते, जसं तुमचं इन्फेक्शन कमी होईल तसे तुमचं केस पण उगायला परत सुरुवात होतील। पाणी ट्रीटमेंट करूनच ते प्यायला पाहिजेत, कारण एवढं हार्ड वॉटर पिणं म्हणजे ते परत किडनीला प्रॉब्लेमॅटिक होणार। बाकीचं पण नायट्रेट्स एवढ्या हाय लेवलला असल्यानंतर हिमोग्लोबिनचे पण प्रॉब्लेम्स होतात, त्याच्यामुळं डेफिनेटली हे पाणी तर पिण्यास अयोग्य आहे असाच रिपोर्ट माझ्याकडे आहे। 3 दिवसात टक्कल पडत असल्याच्या प्रचंड तक्रारी आल्यानं आरोग्य विभागाकडून शेगाव तालुक्यातील घरोघरी सर्वेक्षण सुरू केले। चर्मरोग तज्ञांचे पथकही गावात दाखल झाले। या प्रकरणी प्रथम अहवाल तयार करून तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश सरकारनं दिले। या तालुक्यातील पाण्याबाबत लोकांच्या मनात दहशत बसली आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।